मित्रांनो, आता मी ज्या वाटेने चाललो आहे ना, ती आमची जुनी पायवाट होती. म्हणजेच आमचे नदी पलीकडची सावडव गाव आहे. त्या सावडव गावामध्ये येण्यासाठी ती आम्हाला जुनी पायवाट आणि जुना आमचा ब्रिज, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल, ब्रिज वगैरे तुम्हाला मी दाखवला होता जुना, तो होता. आणि आता हा नवीन ब्रिज झाला आहे. हा वरून आहे ना नवीन ब्रिज झाला आहे पूर्ण. आता मी या ब्रिजच्या खालून चाललो आहे, कारण नदीवरती ते माझ्या चुलत आजीचं दहावं होतं, ते आता नदीवरती करत आहेत. त्याच्यासाठी पानं कमी पडली, त्यासाठी मी चाललो होतो आणायला. आणि हा माझ्या पाठीमागे नवीन ब्रिज झालेला आहे. आणि मी आता चाललो आहे ह्या जुन्या वाटेन. आणि आता जुन्या वाटेची परिस्थिती काय झाली ते तुम्ही पाहू शकता, कारण नवीन ब्रिज झाल्यापासून कोणीसुद्धा ह्या जुन्या वाटेन जात नाही आहे. त्यामुळे ह्या जुन्या वाटेची आणि ब्रिजची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हे पाहू शकताय तुम्ही, ही आमची जुनी वाट, ज्याच्यानं आम्ही पाचलला वगैरे जायसाठी ह्या वाटेनंच येत होतो. आता ह्या इकडे तुम्ही पाहू शकता किती जंगल झालं. आणि इकडे आमची नदी ह्या बाजूला. आता पाणी पण कमी झालं, कारण 5-6 दिवस पाऊस नव्हता आणि आत्तासुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे पाणी खूप कमी झालं आहे. इकडे बघा, पूर्ण जंगल झालं, पूर्ण जंगल. काय परिस्थिती आहे ती बघा, कारण इकडून आता कोणी येतच नाही. सगळे आता रहदारी सर्वांची असते ती नवीन ब्रिजवरूनच असते, त्याच्यामुळे हा पूर्ण ब्रिज बंद झाला आहे. आता पहिल्यासारखी कोणाची जास्त गुरंसुद्धा नाही आहेत, जेणेकरून इकडे येऊन चरगण वगैरे एवढी वाढली आहे ती खाण्यासाठी. हे बघा, ब्रिजवर जायची वाट पाहू शकताय. पूर्ण म्हणजे पूर्ण जंगलाने हिरवे गेले, व्यापून गेले. हे बघा, ह्या पायऱ्या ब्रिजच्या. हे बघा, पूर्ण ब्रिजची हालत खराब झाली. हा ब्रिज गणपतीतून हे बघा, हे पूर्ण जुनी वाट आहे. आणि जुन्या वाटेची परिस्थिती बघा काय झाली ती. पूर्ण जंगल झालं. हे बघा.